क्या हुआ? ऐसे क्यों बैठे हो? यास्मीन, तू काय घेऊन आल्यास? जिलेबी घ्या की. काय नाही तर जिलेबी तर मिळाली. होय केलं का? यास्मीन, आज जिलेबी कशी? आमच्या आबूने आज जिलेबी करून अख्ख्या गावाला वाटली. का? का म्हणजे? अगं विक्रमने आपल्या गावाचं नाव एवढं मोठं केलं, आर्मीत भरती झालाय, मग कौतुक नको का करायला? ही जिलेबी आणण्यात वेळ गेला म्हणून उशीर झाला. चला पार्टीला सुरुवात करूया. करूया, पण कुठून सुरुवात करायची? म्हणजे अजून यांचं ठरलंच नाही. पार्टी कशी करायची? कशी करायची म्हणजे? थांब, बघायचंय तुला. 1 मिनिट. इक्या पाठीमाग सर. पार्टी व्हेज करायची का नॉन व्हेज? व्हेज. नॉन व्हेज. 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 नॉन व्हेज. व्हेज होणार. बस बस, कळलं तिला. त्यांच्या बाणात काय करायचं तीच कळणं झालंय. सोपं आहे. जास्त लोकांना जे आवडेल त्याच्या इच्छेनुसार करायचं. बोला मग, व्हेज कोण कोण खाणार आणि नॉन व्हेज? झालं की मग पार्टी नॉन व्हेजच होणार. असं कसं? मला नाही पटलंय. ए, लोकशाही आहे, जास्तीची मेजॉरिटी. जास्त जण नॉन व्हेज खाणार आहे म्हणजे पार्टी नॉन व्हेजची होणार. 1 मिनिट, इथं सगळ्यांना मी बोलवलंय म्हणून मीच विचारणार. यास्मीन, तू व्हेज खाणार का नॉन व्हेज? लक्षात ठेव. काय खाणार तू यास्मीन? मैं व्हेजच खाती. एक दिवस व्हेज खाल्ल्याने तू काय मरत नसतीस. आणि रावल्या, तू काय खाणार? मला तर नॉन व्हेज आवडतच नाही. मी तर व्हेजच खात असतो तुझ्या हातचं. आणि क्या, तुला पार्टी मी देणार आहे. आपला भाव असशील तर व्हेज खाशील, नाहीतर नॉन व्हेज खाशील. आता बोल, काय खाणार तू? व्हेज. बघितलं, लोकशाही. आता किती जण व्हेज खाणार? 4. आणि नॉन व्हेज खाणार तू एकटाच, म्हणून पार्टी व्हेजच होणार. शितले, लोकशाहीचा गळा दाबतेस तू. असू दे, काय हरकत नाही. एकटा तर एकटा, पण पार्टी नॉन व्हेजचीच होणार. 2 किलो चिकन एकटा संपवीन मी, पण पार्टी नॉन व्हेजचीच होणार.
तुला करायची आहे ना तू लांब कर, आमच्या इथं नाही करायची. तूच बनव आणि तूच खा. खातो का तू? मला येते सगळं बनवताय, तू नको काळजी करू. राहुल विकी तुम्हाला दोघांना मी नंतर बघतो. बघच की इथंच आहेत, काय दिसत नाही तू? ए तू नको चोमड्यासारखं मध्ये मध्ये बोलू. अच्छा, चोंबडी म्हणायचं ना आधीच सांगितलंय. मला काय पाहिजे ते बोलणार, तुझा काय संबंध? हा बोल की मग, मला कशाला बोलतोयस? तू चोमडी आहेस का? हे लय होतंय आजा. पोस्टमन कुठला? मला पोस्टमन होण्याचं काय कारण नाही, लय वाईट होईल सांगतोय. अरे जा जा, आशा तोंड बघून ये जा. ए बस कर. अरे गप बसा केला का? तुमच्या भांडणं पहिला अन्न बिघोड लागायचं नाही. राहू दे, मला करायची पार्टी. वय वय नाही लागायचं गोड. ए नरसाळ्या, तू गप्प का? गप्प. आणि तुम्ही दोघं शांत बसणार असाल ना तरच पार्टी करू. बसणार आहे का शांत? हा तू बोलतोय म्हणून. तर ए आजा गप केला का? मी कुठं काय बोललोय मग? हा गप बसा, कुणीच काय बोल नका. आणि ए लागा आपापल्या कामाला. होय तुला तर नंतर बघत असतो मी. आधी गप उठायचं आणि मला चूल मांडून द्यायची. ए रावल्या वट. ठीक आहे, मला मदत करा. येले बेटा, येले येले जिलबी ले, अच्छी खबर है. जिलबी खाओ, जिलबी जिलबी लो बापू. जिलबी काय विशेष? अहो आपल्या गावचा पोरगा रावताचा एका आर्मीत भरती झाला. या. हा. बरोबर बरोबर. अरे हनुमान फौजी, भारत माता की जय. अरे तुझ्यानंतर पहिल्यांदा आपल्या गावातला कोणता तरी पोरगा आर्मीत भरती झालाय. रफिक भाई तुम भी खाओ. अरे रोजा है ना बेटा, ये सब मैं इफ्तार के बाद लेके आने वाला था, लेकिन रहा नहीं गया मुझसे, इसे लेके आया. वा रफिक चाचा. बरं का बाप्पू, मला अजून आठवतं जेव्हा मी भरती झालो होतो ना, तेव्हा ह्यांच्या आबूंनी अख्ख्या गावभर जिलेबी वाटली होती. अहो गावात कुठला बी पोरगा भरती झाला तर जिलेबी वाटायची परंपरा यांची. खरंय खरंय. आणि बरं का रफी बाई, हा. ही परंपरा अशीच चालू राहिली पाहिजे. हाँ रहेंगी ना. काय माहिती अल्लाह ताला की मर्जी का है. अब ये जामिया क्या करेंगे कि नहीं मेरे को मालूम नहीं, पर जब तक मैं हूं तोवर चांदवडीतली जितकी पोरं आर्मीत भरती होतील ना त्या सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी हा रफिक चाचा इथं उभा राहणारच. क्या बात आहे. हा बरं का बाप्पू, 26 जानेवारी म्हणू नका, 15 ऑगस्ट म्हणू नका किंवा कारगिल दिन म्हणू नका. रफिक चाचाच्या हातची जिलेबी ठरलेली. अरे गावानं आमच्यासाठी एवढं केलंय, मग आम्ही नकोय काहीतरी करायला गावासाठी. हा माझी बी लई इच्छा आहे, आमच्या घरातलं कुणीतरी आर्मीत जायला पाहिजे. हो जाईल, एक दिवस नक्की जाईल. खुदा जाने वो दिन कब आएगा, लेकिन ये जमिया का कुछ नहीं बता सकता मैं, वो जाएंगा कि नहीं जाएंगा. हो जाईल की, नाही गेला तर त्याचा पोरगा जाईल. आणि तो ज्या दिवशी भरती होईल त्या दिवशी मी जिलेबी वाटन गावभर. काय यास्मिन जरा इकडे येते का ग? का र? अगं ते चिकन करायचं माहितीये मला, पण ते जरा मसाल्याचं गणित परफेक्ट जमायला पाहिजे ना. रुक मी बताते. यास्मिन, तू माझ्या पार्टीला आलीस ना, मग त्याला काय सांगायचं नाही. ए ती मला मदत करते, तुला काय बघवणार? हे ती माझी मैत्रीण आहे, तिला मी बोलवलंय, ती मलाच मदत करणार. पण तिला यायचं असेल तर येऊ दे की, तू कोण सांगणारी? असं होय, विचार की. बघ येते का बघ. ए राहू दे चल. आता माझ्या मध्ये तिला कुणाला घेतो बघच.
ती आली की बघ काय होते ते हं? आणि ती आली की विकान रावली आहे मी दोघांनी मध्ये बोलायचं नाही बोलव कुठल्या मांजरीला बोलवायचं ते. ए तू नको काळजी करू आजा तू नेमकं कोणाला बोलवतोयस? तुला माहिती की मला आता चिकन खायचं ना तर त्याच्याकडनंच बनवून घेतो आणि माझ्या पार्टीला कोण बी येऊ शकतं. हे बाबा कशाला चार चौकात तमाशा करतोयस? आणि माझा होतो ते चालतंय तुला. अरे पण कशाला तिला बोलवतोय? नको बोलू. आता तर बोलणारच. फोन दे पटकन चल दे. अब किसको बुला रही है? त्या मांजरीलाच बोलवत असेल. मी म्हणलं होतं ना यो बोका आहे बोका. त्या जेडी शिवाय अजून कोण असणार आहे ह्याच्या मदतीला? का ग आज लई येड आलंस? अहो सुमीच्या रानात गेलते तिथंच लई येळ लागला. जेवण उरवली का तुमची? कवाच झाली जेवण आमची? अजिंक्य जेवले नाहीत होय अजून? अगं अजून आलाच नाही तू. अगं मग फोन लावायचं नाही वय त्यांना? अगं फोन लागना झालाय. एवढा वेळ झाला अजून आले नाहीत? कुठं सातारला तर गेले नाहीत ना? नाही नाही रानातच गेल्यात. तुला सांगून गेलेत वय? हो मगाशी भेटले होते. मग रानात न्यायला एवढा उशीर वय? म्हणाले होते उशीर होणार आहे पण अगं आता लयच उशीर झालाय. बोलून येतीस का? हा येते की. जयडे एक काम कर, रानात त्याला काही काम लागलं असेल तर तो काही लवकर घरला यायचा नाही. आज्याला रानाचा डबा घेऊन जा की. पोरानं सकाळनं काही खाल्लंय नाही खाल्लंय कुणाच ठाऊक. खाल्लं तर तिकडेच खाईल ग. मग किती उशीर लागायचा ते लागू देत की ग. हो भरते मी डबा. आली आली. ह्याला काय झालं बोंबलायला? ए आपल्याला मदत करणारी आली. सॉरी अजिंक्य, तू अचानक फोन केलास तरी बी मी पटकन आली. ये पूजा ये. अरे लय उशीर झाला, गाडीत नव्हते याला. अरे ये तो कोई और ही निकली. अपने को तो लगा था जयश्री आएगी. बघितलं ना कसा आहे हो? म्हणजे घरात ती जयडी तिथेही पूजा. अशा लय असतील इजा बिजा तिजा. तेरे को क्या करनी काय? मला कुठं काय करायचंय? हे बोका किती बी मांजरींबरोबर फिरू देत मला काय फरक पडत नाही. हे रावल्या हो इकडे. कोण आहे रे ही? फ्रेंड आहे. कोणाची?
विक्रमची. आणि कोणाची? माझी पण हाय. आणि त्या आजाची बी आहे ना? होय, आजाची पण नाही. एकदम चांगली फ्रेंड आहे. मला वाटलंच होतं. अरे बोक्या. कोण बोका? कोण नाही. बर, तुमची ओळख करून देतो. ही आमची फ्रेंड आहे पूजा. आणि पूजा ही यास्मिन. आणि ही आमच्या गावातलीच पोरगी. हिच्याकडे जास्त लक्ष देऊ नको तू. शितली नाव आहे हिचं. हे शीतली नाही, शीतल पवार असं नीट नाव घ्यायचं. वय वय. ए गप. वय वय. पूजा तू ये इकडं. त्यांची व्हेज पार्टी आहे. आपली नॉनव्हेज आहे. नॉनव्हेज आपण नॉनव्हेज बनवायचं. हा ये इकडं. आता बघू कोणाची पार्टी रंगते. व्हेज वाल्यांची का नॉनव्हेज वाल्यांची? पण असं का? विक्रम आर्मी सिलेक्ट झालाय म्हणून आपण करतोय ना पार्टी. मग सगळेजण एकत्र करू ना पार्टी. अगं एकत्रच करायची होती, पण काय काय लोकांना नॉनव्हेज चालत नाही ना. मग आपण सगळे व्हेजच खाऊया की. अगं मी तुला नॉनव्हेज खायला बोललो ना, तू व्हेजचं काय कौतुक करतेस? बरं, पण मग विक्रम काय खाणार? व्हेज पण आणि नॉनव्हेज पण. पण तू नको खावं, ते बनवणारे ट्रायलवर आहेत. ते एकाला नाही अक्कल. उद्या जेवण काय झालं बिलं ना तर आर्मीच्या गेट पर्यंत बी पोहोचायचं नाही तू. आजा लय बोलू नका. ए तुला कोण बोलते का? हा हा चला पार्टी सुरू करू. इक्या सांग तुझ्या दोस्ताला उगा मैत्रिणी समोर आबरू काढून घेऊ नको म्हणाव. हा मी सांगतो त्याला. तू तयारीला लाग. ए आजा चालू ते तुमचं. ए आमचं चाललंय. उगाच बाकीच्यांनी चोंबडेपणा करून आम्हाला डिस्टर्ब करू नका. आहे का नाही पूजा? होय. आजा काय ग शीतल, हाक मारली का मला? हे आजा अरे गपकी. शीतल आपलं काम करू. पूजा शीतलीचा कसा पोपट करतो पूजा. आता पार्टी म्हणल्यावर नॉनव्हेज झालंच पाहिजे आणि गाणं पण झालं पाहिजे. होय. मग म्हणू का मी गाणं? मन की चांगलं मन. विकाच्या आवडीचं म्हणू का? म्हण की. यास्मिन म्हणू का? म्हण. तर माझी खास मैत्रीण पूजा आज या ठिकाणी आली आहे. तिच्या स्वागतासाठी मी एक खास गाणं तुमच्यासाठी सादर करतोय. अप्सरा आली, इंद्रपुरीतून खाली पसरली लाली, रत्नप्रभात नुन्याली ती हसली गाली, चांदणी रंग महाली अप्सरा आली, पुनव चांदण न्याली अप्सरा आली.